कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण
जगी आईसा बाप भावा त्याचा वंश मुक्ती सजावा त्याचा वंश मुक्ती सजावा त्याचा वंश मुक्ती सजावा जगी आईचा बाप भावा त्याचा वंश मुक्ती सजावा जय हो वाटाळकर वंश मुक्ती सजावा त्याचा वंश मुक्ती सजावा जगी आईचा बाप भावा त्याचा वंश मुक्ती सजावा त्याचा वंश मुक्ती सजावा त्याचा वंश मुक्ती सजावा जगी आईचा बाप भावा त्याचा वंश मुक्ती सजावा त्याचा वंश मुक्ती सजावा वा त्याचा वंश मुक्ती सजावा पोटाय हरला बाबा ज्ञानदेवा माया बाबा हरले बापा ज्ञानदेव माया बापा पोटाय हरला बाबा ज्ञानदेवा माया बाबा हरले बापा ज्ञानदेव माया जय हो पोटाय हरले बाबा ज्ञानदेव माया बाबा ज्ञानदेव माया बाबा ज्ञानदेव माया बाबा हरले बापा ज्ञानदेव माया बापा ज्ञानदेव माया बापा ज्ञानदेव माया बापा मुळी बाप होता ज्ञानी म्हणून लागलो हरिध्यानी म्हणून लागलो हरिध्यानी म्हणून लागलो हरिध्यानी मुळी बाप होता ज्ञानी म्हणून लागलो हरिध्यानी जय हो लागलो हरिध्यानी म्हणून लागलो हरिध्यानी पोटाय हरला बाबा ज्ञानदेवा माया बाबा हरले बापा ज्ञानदेव माया बापा पोटाय हरला बाबा ज्ञानदेवा माया बाबा हरले बापा ज्ञानदेव माया बापा पोटाय हरले बाबा ज्ञानदेव माया बाबा ज्ञानदेव माया बाबा ज्ञानदेव माया बाबा पोटाय हरले बापा
बाप भावा जगी ऐसा बाप जगी ऐसा बाप
जगी ऐसा बाप भावा जगी ऐसा बाप भावा त्याचा वंश मुक्ती सजावा पोटा येता हरले पाप ज्ञानदेव माय बाप मुळे बाप होता ज्ञानी मनाने लागलो हरी ध्यानी पोटा येता हरले पाप ज्ञानदेव माय बाप तुका म्हणे मी पोटीचे बाळ माझी पूर्वा ब्रह्मीची आळ पोटा येता हरले पाप ज्ञानदेव माय बाप पांडुरंग करू प्रथमन मन जय हो. दुसरे चरण संताचिया वा वा. पांडुरंग करू प्रथमन मन दुसरे चरण संताचिया पांडुरंग करू प्रथमन मन दुसरे चरण संताचिया जय हो. करू प्रथमन मन दुसरे चरण संताचिया पांडुरंग करू प्रथमन मन दुसरे चरण संताचिया आवाज सोडा जे गाते ते. पांडुरंग करू प्रथमन मन दुसरे चरण संताचिया मॉनिटर वाढवा मॉनिटर मॉनिटरचा मेन आवाज रण संताजिया पांडुरंग करू प्रथमन मन दुसरे चरण संताजिया दुसरे जय हो. चरण दुसरे चरण दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथे जाविस्तर भवट सद्गुरुदास तुका त्यांच्या कृपादाने कथे जाविस्तर भवट सद्गुरुदास तुका दुसरे चरण दुसरे चरण ओ दुसरे चरण संताजिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाचा गुरुदास तुका त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाचा गुरुदास तुका ए पांडुरंगा करो ओ प्रथमान मना दुसरे चरण ओ दुसरे चरण संताजिया हे पांडुरंगा करू प्रथमन मान जय हो. दुसरे चरण ओ दुसरे चरण संताचिया संताजिया 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 पांडुरंगा करू प्रथमन मन दुसरे चरण संताजिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका महायोग पीठ तट भीमरथम वरम पुंडलिकाय दातुं मुनींद्र हे समागत्यं तिष्ठन्तमानन्द कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं तडिद्वाससं नीलमेघावभासं रमामन्दिरं सुन्दरं चित्प्रकाशं वरमद्विष्टिकाया समन्यस्तपादं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं समचरणं सरोजं सान्द्रनीलाबुधाबं जगननीतपानिं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कन्दरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि कैलासराणा शिवचन्द्रमौळी फणीन्द्रमाथा मुकुटी जडाळी कारुण्य सिंधो भव दुःखहारी तुझं वीण शंभो माझं कोणातारी मोरया मोरया मी बाळताणे तुझीच सेवा करू काय जाणे अन्याय माझे कोट्यान कोटी मोरेश्वरावा तू घाल पोटी नमो ज्ञानेश्वरा 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 नमो जय हो. नमो ज्ञानेश्वरा 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 नमो ज्ञानेश्वरा
नमो त्रिभुवन पावने आद्यत्र जननी देवाची ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काही जणेने बोलतो वचनी अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पूर्वावी विठ्ठल 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 जगी आईसा बाप भावा जगी आईसा बाप भावा त्याचा वंश मुक्तीस जावा पोटाईता हरले पाप ज्ञानदेव माय बाप अभंगाला लागण्यापूर्वी या ठिकाणी थोडासा परिहार द्यायचा तो असा की या ठिकाणी शहीद जवान संजय सुद्दीन भानुदास थोरात खऱ्या अर्थाने यांना जाऊन आज या ठिकाणी 5 वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि त्यांच्या या 5व्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं तुम्ही आम्ही सर्वजण खऱ्या अर्थाने या ठिकाणी या संजय भाऊंना भावपूर्ण आदरांजली वाहण्यासाठी श्रद्धांजली वाहण्यासाठी आप्तेष्ट नातेवाईक भावंड सगळे सोयरे परिपाहुणे मंडळी आज या ठिकाणी जमलेला आहात त्यांचा जो या ठिकाणी कुटुंब परिवार आहेत त्यांच्या पत्नी आहेत श्रीमती शारदा संजय थोरात त्या वीरपत्नी आहेत भाऊ या ठिकाणी आहेत अशोक नामदेव थोरात संदीप नामदेव थोरात सुनील भानुदास थोरात धनंजय पुंजाजी या ठिकाणी ओहोळ भाऊ आहे नितीन परशुराम थोरात भाऊ आहे शिला मदन वामन बहीण मंगल बाळासाहेब राऊत या ठिकाणी बहीण आहे सुनीता अशोक कोल्हे या ठिकाणी बहीण आहे उज्ज्वला बाळासाहेब थेटे बहीण प्राजक्ता अक्षय गुंजाळ या ठिकाणी पुतणी आहेत साईराज थोरात पुतणे तन्वी थोरात पुतणी आहे आई या ठिकाणी गंगा भागीरथी कमल भानुदास थोरात भाऊजाई आहेत पद्माताई अशोकराव थोरात सुवर्ण संदीप थोरात मनीषा सुनील थोरात लीला काशीनाथ कोल्हे बहीण आहे सुजाता सोमनाथ आहिर बहीण संगीता गणेश आंडे बहीण या ठिकाणी पुतणी आहेत निखिल अशोक थोरात तेजस सुनील थोरात पुतणे आहेत तनिष्क संजय थोरात या ठिकाणी मुलगा आहे चिरंजीव आरुष संजय थोरात मुलगा आहे आणि कुमारी समीक्षा सुनील थोरात पुतणी आहे सुंदर असा गोड असा भरपूर मोठा असा खऱ्या अर्थाने या ठिकाणी या संजय दादांचा कुटुंब परिवार आहे आणि त्यांच्या या जाण्यानं या थोरात परिवारावर जो काही दुःखाचा डोंगर खऱ्या अर्थाने या ठिकाणी पसरलेला आहे जो काही दुःखाचा आघात या ठिकाणी या कुटुंबावर झालेला आहे या कुटुंबाला या परिवाराला पांडुरंगानं दुःखातून सावरण्याची या ठिकाणी शक्ती द्यावी एवढी पंढरीच्या पांडुरंगाच्या चरणी या ठिकाणी आपण प्रार्थना करूया सुरुवात करूया लाडके लेकामी संताचे लाडके लेकामी संताचे लाडकी लेकमी संताचे लाडकी लेकमी संताचे लाडके लेकामी संताचे लाडके लेकामी संताचे लाडकी लेकमी संताचे लाडकी लेकमी संताचे भजवरी कृपा बाबुताची भजवरी कृपा बाबुताची लाडकी लेकामी संताची लाडकी लेकामी संताची मजवरी कृपा बहुताची मजवरी कृपा बहुताची लाडकी लेकमी संताची लाडकी लेकमी संताची 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 लाडकी लेकामी संताची भजवरी कृपा बहुताची अकाई चुडा हाती अलंकन मोती नाकाला बोध मुराळे शृंगारीला 84चा सिक्का केला तुकातुकी उतरला सहानकेचा कौल दिला आणि म्हणून सगळ्या संतांची लाडाची लेक असल्यामुळे सेवा सांगण्यासाठी या गादीवर उभी आहे बघा सेवेसाठी जो काही निवडलेला अभंग आहे तो या ठिकाणी जगद्गुरु तुकोबरायांचा 4 चरणाचा बाप म्हणजे काय आहे बापाचं कुटुंबामध्ये स्थान काय आहे आणि बाप जीवनामध्ये कसा व्हावा बापाचं कर्तव्य काय आहे बाप आपल्या लेकरासाठी काय करतो एक पती आपल्या पत्नीसाठी काय करतो एक मुलगा आपल्या भावासाठी खऱ्या अर्थानं आपल्या आई वडिलांसाठी काय करतो एक भाऊ भावासाठी काय करतो खऱ्या अर्थानं बापाचं वर्णन करणारा सुंदर असा गोड असा अभंग श्राद्ध खऱ्या अर्थानं या ठिकाणी जे शहीद जवान खऱ्या अर्थानं देशासाठी खऱ्या अर्थानं जे शहीद झाले त्यांचं खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी श्राद्ध आहे आणि त्या निमित्तानं सुंदर असं कार्यक्रमाचं आयोजन नियोजन केलेलं आहे कारण खऱ्या अर्थानं आत्ताचं हे 5वं वर्ष आहे पण त्या वर्षी खऱ्या अर्थानं श्राद्धाच्या दिवशी या ठिकाणी त्यावेळेला कोरोनाचा खऱ्या अर्थानं काळ होता
त्यामुळे या कुटुंबाला या परिवाराला खऱ्या अर्थानं फार मोठा कार्यक्रम या ठिकाणी करता आलेला नाहीये. म्हणून त्याने लक्षात ठेवलं की खऱ्या अर्थानं भाऊ भावासाठी काय महत्वाचं आहे, आई वडिलांसाठी मुलगा किती महत्वाचा आहे, पत्नीसाठी एक पती म्हणजे खऱ्या अर्थानं काय आहे, मुलासाठी बाप म्हणजे काय आहे, या सगळ्याची जाणीव ठेवून त्यावेळेला जरी आम्हाला खऱ्या अर्थानं कार्यक्रम नाही करता आला तर परत एकदा त्यांच्या 5व्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आम्हाला पिंडदान, अन्नदान आणि ज्ञानदान खऱ्या अर्थानं आम्हाला करायचंय. म्हणून या कुटुंबानं खऱ्या अर्थानं घातलेला या ठिकाणी हा घाट आहे. सुंदर असं या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन नियोजन या ठिकाणी केलेलं आहे. सुंदर मंडप आहे, सुंदर सिस्टीम आहे. कार्यक्रमासाठी मला बोलावलं, माझ्या वारकरी शिक्षण संस्थेतल्या मुली बोलावल्या, तुमच्या गावचं खऱ्या अर्थाने या ठिकाणी भजनी मंडळ आहे, पाहुणे रावळे नातेवाईक आपतेष्ट सगळे सोयरे सगळ्यांना खऱ्या अर्थाने या कार्यक्रमासाठी आमंत्रित केलेलं आहे. मग एवढा मोठा घाट खऱ्या अर्थाने या कुटुंबानं घातला, या परिवारानं घातलेला आहे. कुणासाठी घातलेला आहे तर भावानं भावासाठी घातलेला आहे, आई बाबानं मुलासाठी घातलेला आहे, भाऊजाईनं आपल्या दिरासाठी खऱ्या अर्थानं घातलेला खऱ्या अर्थानं हा घाट आहे. आणि ज्यांच्यामुळे खऱ्या अर्थानं आज मी तुमच्या समोर सेवा करण्यासाठी उभी आहे तो म्हणजे खऱ्या अर्थाने या ठिकाणी थोरात परिवार, माझीच मैत्रीण आणि नेहमी आम्ही कार्यक्रमाला बरोबर असणारे आमच्या या ठिकाणी पद्माताई थोरात. खरं तर त्यांनी या ठिकाणी मला आज कार्यक्रमासाठी आमंत्रित केलेलं आहे आणि ही कार्यक्रम करण्याची संधी खऱ्या अर्थानं या ठिकाणी दिलेली आहे. त्याबद्दल खऱ्या अर्थाने त्यांचे या ठिकाणी मी मनापासून परत एकदा आभार मानते. बघा, सेवेसाठी निवडलेला अभंग तुकोबारायांचा आहे. या अभंगाद्वारे तुकोबाराय बाप म्हणजे काय आहे, बापाचं कर्तव्य काय आहे आणि बाप कुटुंबासाठी किती महत्वाचं आहे असं सुंदर असं अभंगातून वर्णन या ठिकाणी जे करायचं आहे ते फक्त बापाचं आणि बापाचंच वर्णन खऱ्या अर्थानं या अभंगाद्वारे या ठिकाणी तुकोबाराया करतात. आणि खऱ्या अर्थाने या कुटुंबातला बाप गेला, या परिवारातला खऱ्या अर्थानं बाप गेला. महिला मंडळाच्या घराचा बाप जातो ना त्या घराचा धाक संपतो. जोपर्यंत कुटुंबामध्ये बाप आहे तोपर्यंत धाक आहे. ज्या दिवशी घराचा बाप जातो त्या दिवशी घराचा धाक सुद्धा संपला जातो. कारण बाप म्हणजे मुलांसाठी काय आहे, बाप म्हणजे एका लेकीसाठी काय आहे, पती म्हणजे आपल्या पत्नीसाठी काय आहे, बाप म्हणजे सुखाचा सागर आहे, बाप म्हणजे धैर्याचा डोंगर आहे. म्हणून आजही म्हणतात ज्या घरात बाप आहे त्या घरात धाक आहे. ज्या घराचा बाप जातो त्या घराचा धाक सुद्धा खऱ्या अर्थानं लवकर संपला जातो. अतिशय कमी वयामध्ये तारुण्य अवस्थेमध्ये खऱ्या अर्थानं या ठिकाणी या दादांना या ठिकाणी जावं लागलं. मला वाटतं त्यांचा लहान मुलगा खऱ्या अर्थानं 6-7 महिन्याचा या ठिकाणी असेल. म्हणजे एवढं ती छोटी छोटी लेकरं होती ज्यांना खऱ्या अर्थानं काही कळतही नव्हतं. एक मुलगा खऱ्या अर्थानं 1.5-2 वर्षाचा असेल. म्हणजे एवढ्या लहान वयामध्ये खऱ्या अर्थानं हे दादा खऱ्या अर्थानं आपल्या लेकरांना या ठिकाणी सोडून गेलेले आहेत. आणि ज्या दिवशी महिला मंडळ घराचा कर्ता पुरुष जातो, घराचा बाप जातो आणि विशेष म्हणजे ज्या दिवशी खऱ्या अर्थाने ही घटना घडली त्या दिवशी आमच्या पद्माताईंच्या मला वाटतं लेकीचं सुद्धा खऱ्या अर्थाने या ठिकाणी लग्न होतं. त्या लग्नाच्या दिवशी खऱ्या अर्थानं ही घटना घडली आहे का नाही. आणि खऱ्या अर्थानं कसं तरी लग्न कसं लावलं असेल त्यांचं त्यांनाच खऱ्या अर्थानं माहीत आहे. जी लेक खऱ्या अर्थानं लग्न होऊन या ठिकाणी सासरी निघाली होती, नांदण्यासाठी निघाली होती, पण तिला आशीर्वाद द्यायला तिचे चुलते म्हणजे खऱ्या अर्थानं हे दादा त्या लग्न मंडपामध्ये खऱ्या अर्थानं या ठिकाणी हजर नव्हते. ज्या वेळेला ती लेक खऱ्या अर्थानं लग्न होऊन सासरी जाते त्यावेळेला तिच्या डोक्यावर तिच्या बापाचा तिच्या चुलत्याचा आहे की नाही, आपला चुलता म्हणजे आपल्याला बापाच्या ठिकाणी, आपला काका म्हणजे आपल्याला बापाच्या ठिकाणी. आणि प्रत्येक मुला जीवनामध्ये त्यांना वाटतं का आमच्या डोक्यावर जाते समय ऐकणे आम्ही लग्न होऊन सासरी चाललो, आमच्यावर आशीर्वाद असावा आमच्या आईचा, आमच्यावर आशीर्वाद असावा आमच्या बापाचा. ती मुलगी ज्या वेळेला लग्न होऊन सासरी चालली होती त्यावेळेला माझे काका आले. म्हणून खऱ्या अर्थानं ती दुसरीकडेच कुठेतरी धाव घेत होती. कारण ज्या दिवशी मुलगी लग्न होऊन सासरी जाते ना त्या दिवशी त्या मुलीच्या जीवाला दुःख झाल्याशिवाय या ठिकाणी राहत नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात कन्या सासुऱ्यासी जाये, कन्या सासुऱ्यासी जाये, कन्या सासुरासी जाये, कन्या सासुरासी जाये. मागे परत दोन्ही पाहे, मागे परत दोन्ही पाहे, मागे परत दोन्ही पाहे,
कैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटसे केशवा. ऐकणे म्हणजे अशा या ज्या दिवशी त्या लेकीचं खऱ्या अर्थानं लग्न होतं त्या दिवशीच खऱ्या अर्थानं यांच्या घरावर खऱ्या अर्थानं दुःखाचा डोंगर या ठिकाणी कोसळला. ऐकणे आणि त्याच दिवशी खऱ्या अर्थाने घटना घडली. ज्यांनी आयुष्यभर खऱ्या अर्थानं देशाची सेवा केली. ऐकणे देश सेवा म्हणजे खऱ्या अर्थानं सगळ्यात मोठं महिला मंडळ या ठिकाणी पुण्याचं काम आहे. ऐकणे ज्यांनी खऱ्या अर्थानं देशाची सेवा केली आपलं रक्षण खऱ्या अर्थानं जे करतात या देशावर राहून खऱ्या अर्थानं जी सर्व्हिस करतात या देशाचं रक्षण जे करतात ते खऱ्या अर्थाने या देशाचे कोण असतात हो खऱ्या अर्थानं जवान असतात. आणि त्यांच्यामुळं खऱ्या अर्थानं आपण सुखात राहतो, त्यांच्यामुळं आपण समाधानात राहतो, त्यांच्यामुळं आपण दसरा साजरा करतोय, त्यांच्यामुळं आपण दिवाळी साजरी करतोय. बघा ज्या घरातली मुलं खऱ्या अर्थानं मिलिटरीमध्ये आहेत आपल्या घरी दसरा आहे आपल्या घरी दिवाळी आहे. पण ज्या घरातले मुलं खऱ्या अर्थानं मिलिटरीमध्ये राहतात देशाची सेवा करतात त्यांच्या घरी दिवाळीला जा, त्यांच्या घरी दसऱ्याला जा, त्यांच्या घरी गोडधोड होणार नाही, त्यांच्या घरी पुरणपोळी नाही, त्यांच्या घरी स्वयंपाक नाही. त्यांना विचारायचं का हो सगळ्यांच्या दारासमोर आकाश कंदील आहे, सगळीकडे आनंदी आनंद आहे, सगळीकडे फटाके वाजतात, सगळीकडे लाडू झाल्यात, सगळीकडे करंजा झाल्यात, सगळीकडे पुऱ्या झाल्यात, सगळीकडे दिवाळीचा स्वयंपाक आहे. पण तुमच्या घरामध्ये अजून दिवाळीचं काहीच नाही. त्यावेळेला ती आई सांगते कशी दिवाळी करणार आहे माझा मुलगा तिकडे सीमेवर राहून देशाची सेवा करतोय. त्या पत्नीला विचारा ती पत्नी म्हणते माझा पती माझा नवरा तिकडे राहून देशाची सेवा करतोय. ही तुमच्या सारख्यांची दिवाळी आहे, ही आमच्या सारख्यांची दिवाळी नाही, ही तुमच्या सारख्यांची दिवाळी आहे. आमची दिवाळी त्याच दिवशी, आमचा दसरा त्याच दिवशी का ज्या वेळेला माझा पती माझा नवरा का ज्या वेळेला माझा मुलगा सही सलामत देशाची सेवा करून ज्या वेळेला खऱ्या अर्थानं माझ्या घरी येईल ना त्या दिवशी खऱ्या अर्थानं आमचा दसरा आहे आणि आमची दिवाळी आहे. त्या दिवशी दिवाळीच्या घरी त्यांच्याकडे काहीच बघायला भेटणार नाही. पण ज्या दिवशी तो मुलगा खऱ्या अर्थानं मिलिटरी होऊन खऱ्या अर्थानं घरी येतो आणि घरी राहून सगळ्या कुटुंबाच्या आनंदामध्ये सहभागी होतो ना त्याच दिवशी ती आई ती पत्नी त्या कुटुंब तो परिवार खऱ्या अर्थानं दसरा दिवाळी साजरी केल्याशिवाय राहत नाही. जब देश में थी दिवाली ओ खेल रहे थे होली, जब देश में थी दिवाली ओ खेल रहे थे होली, जब हम बैठे थे घरों पे, जब हम बैठे थे घरों पे ओ झेल रहे थे गोली. ये मेरे वतन के लोगों जरा आँख में भर लो पानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी. ये मेरे वतन के लोगों जरा आँख में भर लो पानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी. जब घायल हुआ हिमालय कतरे में पड़ी आजादी, जब घायल हुआ हिमालय कतरे में पड़ी आजादी, जब तक दी सांस लड़े हो, जब तक दी सांस लड़े हो, फिर अपनी लाज बिछा लो, संगीन पे धर कर माथा, सो गए अमर बलिदानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी. ये मेरे वतन के लोगों जरा आँख में भर लो पानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी. ये मेरे वतन के लोगों जरा आँख में भर लो पानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी. जरा याद करो कुर्बानी. ते म्हणतात की तुमच्या सारख्यांची दिवाळी ही आमच्या सारख्यांची खऱ्या अर्थानं दिवाळी नाहीये. म्हणजे विचार करा शहीद जवान आहेत ऐकण्याचे देशावर राहून खऱ्या अर्थानं देशाची सेवा करतात ना आणि ज्यांच्या पोटी असे मुलं जन्माला आले ना त्या आईवडिलांसारखं भाग्यवान या जगामध्ये भाग्यवान या विश्वामध्ये खऱ्या अर्थानं कोणीच नाही हो.
असे मुलं खऱ्या अर्थानं आपल्या पोटी जन्माला यावेत. ज्या वेळेला तो मुलगा तिकडे देशाची सेवा करत असतो, तो मुलगा तिकडे देशाची सेवा करतो, त्याची पत्नी गावाला आहे, त्याची आई गावाला आहे, त्याचा बाप गावाला आहे, त्याचे मुलं मुली गावाला आहे. तुम्ही सांगा मला, सगळं कुटुंब गावाला असतं आणि एकटा तिकडं देशाची सेवा करतो. त्या मुलाला विचारा का, हो तुमचे आई वडील गावाला आहे, तुमची पत्नी गावाला आहे, तुमचे मुलं मुली गावाला आहे, सगळं कुटुंब गावाला आहे आणि तुम्ही एकटे देशाची सेवा करता. बरं, एकदा गेल्यानंतर 8-8, 9-9 महिने सुट्टी सुद्धा मिळत नाही. परत त्यांना गावावर सुद्धा खऱ्या अर्थानं येता येत नाही. मग त्यांना विचारा का, हो तुम्ही गावाला येत नाही 8-8, 9-9 महिने, तुमचं तुमच्या पत्नीवर प्रेम नाही, तुमचं तुमच्या मुलांवर प्रेम नाही का, तुमचं तुमच्या आई बापावर प्रेम नाही का? त्यावेळेला ते म्हणतात, तसं नाही हो, आमचंही आमच्या पत्नीवर प्रेम आहे, माझंही माझ्या पत्नीवर प्रेम आहे, माझंही माझ्या आई बापावर प्रेम आहे, माझंही माझ्या भावांवर प्रेम आहे, पण काय करू, देशाची सेवा आहे ना, आणि देशाची सेवा करण्यासाठी एवढ्या गोष्टीचा खऱ्या अर्थानं त्याग करावा लागतो. तरी तो मुलगा तिकडे देशाची सेवा करतो. त्याला विचारा, तुम्ही तिकडे राहता, सगळं कुटुंब इकडे राहतं, तुम्हाला काही वाटत नाही का? तो मुलगा म्हणतो, नाही मला काही वाटत, कारण मी जरी देशाची सेवा करायला जगाच्या पाठीवर कुठेही राहिलो, माझी आज पत्नी गावाला आहेत, माझे मुलं मुली गावाला आहेत, पण माझ्या पत्नीची काळजी घ्यायला माझा बाप माझ्या कुटुंबामध्ये आहे. आणि जोपर्यंत माझा बाप माझ्या कुटुंबामध्ये, माझा मोठा भाऊ माझ्या कुटुंबामध्ये, माझा बाप माझ्या कुटुंबामध्ये, तोपर्यंत त्यांच्या जीवावर मला माझ्या पत्नीची, मुलांची आणि माझ्या आईची खऱ्या अर्थानं काळजी करायची गरज नाही. तो मुलगा तिकडे राहतो, देशाची सेवा करतो. कोणाच्या जीवावर? एका बापाच्या जीवावर. कोणाच्या जीवावर? खऱ्या अर्थानं एका भावाच्या जीवावर. या गोष्टींना कुठेतरी जीवनामध्ये या ठिकाणी लक्षात ठेवल्या पाहिजे. आणि खऱ्या अर्थानं शहीदांचं जे जीवन आहे, जवानाचं जे जीवन आहे, ते खऱ्या अर्थानं एवढं सोपं नाहीये. म्हणून आपले मुलं जन्माला घाला, आता आपले पोरं जन्माला येतात, खायला काळ आणि भोईला भार. मी नेहमी सांगते, खायला काळ आणि भोईला भार असे पोरं खऱ्या अर्थानं या ठिकाणी जन्माला घालायचे नाही. आपण रोज प्रतिज्ञा म्हणतो, फक्त भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे शत्रू आहेत असं म्हणावं लागेल. कारण बांधव फक्त पुस्तकावरच राहिलेत, पण एक कुटुंब पाहिला, परिवार पाहिला, तर खऱ्या अर्थानं सगळी मंडळी खऱ्या अर्थानं एकत्रित आहेत, सगळे व्यवस्थित वेळोवेळी एकत्र येतात. पण आज जर काही काही कुटुंबामध्ये पाहिलं तर भावा भावाचं जमत नाही, जावा जावाचं खऱ्या अर्थानं जमत नाही. बाबा फार अवघड खऱ्या अर्थानं या ठिकाणी कलियुग आहे. म्हणून सांगते बाबा हो, वेळोवेळी खऱ्या अर्थानं या ठिकाणी सावध व्हा आणि सावध होऊन, जाग होऊन खऱ्या अर्थानं चांगलं जगावं, चांगलं मरावं वाटत असेल तर भगवंताचं काय घ्या. आता जागा रे भाई नो जागा, आता जागा रे भाई नो जागा, आता जागा रे भाई नो जागा, आता जागा रे भाई नो मुलं या ठिकाणी चांगलं जन्माला घालणं ही खऱ्या अर्थानं काय हो, काळाची गरज आहे. आणि देशाचा जवान होण्यासाठी खऱ्या अर्थानं आपलं काय लागतं, महिला मंडळ फार मोठं भाग्य लागतं. म्हणून ज्यांचे मुलं खऱ्या अर्थानं मिलिटरीमध्ये राहून देशाची सेवा करतात ते आई वडील खरोखर भाग्यवान आहेत. त्यांना मानावं लागेल का त्या आई वडिलांनी खऱ्या अर्थानं त्या मुलांवर, त्या मुलींवर खऱ्या अर्थानं उत्तम प्रकारे या ठिकाणी संस्कार केलेले असतात आणि केलेले आहेत. म्हणून त्या मुलांचं जे भाग्य आहे ते खऱ्या अर्थानं देशाच्या सेवेसाठी आहे. कारण भरतखंडे नरदेह प्राप्ती आणि हे तो परमभाग्याची संपत्ती. या भारत देशामध्ये आपण खऱ्या अर्थानं जन्माला आलेलो आहे, हे आपलं काय हो, खऱ्या अर्थानं परम भाग्य आहे. म्हणून खऱ्या अर्थानं चांगलं जीवन जगा. आणि एक बाप गेल्यानंतर, एक पती गेल्यानंतर खऱ्या अर्थानं त्या स्त्रीच्या जीवनामध्ये काय दुःख असतं हे खऱ्या अर्थानं त्या स्त्रीलाच माहीत असतं. पण आपला पती गेल्यावर सुद्धा जी खऱ्या अर्थानं जोमाने उभी राहते ती म्हणजे खऱ्या अर्थानं वीरपत्नी असते. आपल्या जवळच खऱ्या अर्थानं ज्या वेळेला एक घटना घडली होती बघा, एक शहीद जवान ज्या वेळेला गेले, ऐका नाही, त्यांचं नाव आहे खऱ्या अर्थानं या ठिकाणी शिंदेवाडीचं एक जवान शहीद खऱ्या अर्थानं केशव गोसावी. ऐका नाही, ज्या वेळेला खऱ्या अर्थानं शहीद झालेत,
ऐका नाही, त्यावेळेला त्यांची पत्नी खऱ्या अर्थानं 7 ते 8 महिन्याची खऱ्या अर्थानं गरोदर होती, जिच्या पोटामध्ये खऱ्या अर्थानं या ठिकाणी गर्भ होता. आणि पोटामध्ये ज्या पत्नीच्या गर्भ असताना खऱ्या अर्थानं तो मुलगा तिकडे राहून देशाची सेवा करत होता. बाप तर खऱ्या अर्थानं बापाची अशी अवस्था होती की बापाला खऱ्या अर्थानं म्हणतात की दोन्ही हात नाहीत. म्हणजे अशा पद्धतीने इतकी बिकट अवस्था आहे. पण त्या बापानं आई गेली आणि आई गेल्यानंतर एकुलता एक खऱ्या अर्थानं जो मुलगा आहे त्या मुलाला शिकवण्याचं काम त्या बापानं केलं. ज्या बापानं आई गेल्यानंतर पत्नी गेल्यानंतर ज्या स्त्रीची पत्नी ज्या पुरुषाची पत्नी त्याच्या अगोदर निघून जाते ना, त्या पुरुषाला एक विचारायचं घरची गृहलक्ष्मी म्हणजे काय. ऐका नाही, ज्याची पत्नी लवकर जाते त्या पुरुषाला विचारायचं घरची गृहलक्ष्मी म्हणजे काय. आणि ज्या वेळेला त्यांची गृहलक्ष्मी लवकर गेली आणि त्याच्या वडिलांना खऱ्या अर्थानं असं सांगतात की दोन्ही हात नाहीत, पण आपल्या पोराचे कपडे धुणं, आपल्या पोराला स्वयंपाक करणं, सगळं खऱ्या अर्थानं काम करण्याचं काम खऱ्या अर्थानं तो बाप करायचा बरं का. आणि बापाचं एकच स्वप्न होतं का आपला मुलगा शिकला पाहिजे आणि देशाची सेवा करायला सीमेवर गेला पाहिजे. पण मुलानं विचार केलं, माझ्या बापानं म्हातारपणापर्यंत आतापर्यंत कष्ट केलेत, माझ्या बापाला दोन्ही हात नाही, छोट्या हाताने माझ्या बापाने भाकरी केल्या, मला माझे कपडे धुतले, माझ्या बापाने माझी सेवा केली, आणि मी जर देशावर गेलो तर म्हातारपणी माझ्या बापाची सेवा करायला कोण आहे. म्हणून तो मुलगा म्हणतो, जरी माझ्या बापाचं स्वप्न आहे मी देशावर जावं, पण मला नाही जायचं देशावर, मला घरीच राहायचंय. त्यावेळेला बाबाची इच्छा बापाने सांगितलं जमणार नाही बाळा, अकॅडमी जॉईन कर, या बापाचं स्वप्न आहे, तुला देशावर जायचंय म्हणजे जायचंय. आणि ज्या वेळेला खऱ्या अर्थानं त्या मुलानं अकॅडमी जॉईन केली, मुलाचं सिलेक्शन झालं. मुलाचं सिलेक्शन झाल्यावर मुलाला पत्र आलं, पण पोराला पत्र आलं, पोरानं पत्र लपून ठेवलं, लपून बापाला दाखवलं नाही का. जर माझ्या बापाने पत्र वाचले, मला कॉल आला, हे कळालं, तर बाप म्हणेल की बाळा आवर, बॅग भर आणि तुझ्या कामाला तू निघ, पण मला माझ्या बापाजवळ राहायचंय, मला माझ्या बापाची सेवा करायची, मला नाही जायचंय देशावर. माझ्या बापानं माझ्यासाठी कष्ट केले, माझ्या आई गेल्यानंतर जो माझ्या पाठीशी उभा राहिला तो माझा बाप, आणि जर माझ्या म्हाताऱ्या बापाला सोडून जर मी गेलो तर माझं काय खरंय, मला नाही जायचंय. म्हणून त्या मुलानं ते आलेलं पत्र लपून ठेवलेलं आहे. लपून ठेवल्यानंतर खऱ्या अर्थानं गावामध्ये चर्चा आहे. बाप एके दिवशी गावात गेला, मंदिरात दर्शन घेतलं. दर्शन घेतल्यानंतर लोकांची चर्चा चालू झाली, अरे केशवला तर पत्र आलंय पण त्याची काहीच हालचाल दिसत नाही. लोक आपण गेल्यानंतर कुजबूज करतात, कुजबूज केल्यावर गप्प बसतात. कुणीतरी जाऊन सांगितलं, हो तुमच्या मुलाला पत्र आलंय ना, मग खऱ्या अर्थानं का देशावर जात नाही. त्यावेळेला बाप म्हणतो, खरंच माझ्या लेकाला पत्र आले म्हणे, हो घरी जाऊन विचारा. ज्या वेळेला बाप घरी आला, केशवला विचारलं, केशव अरे तुला पत्र आलंय का. मुलाला खोटं बोलता आलं नाही. बाबाने विचारलं बरोबर पोरानं डसडस रडायला सुरुवात केली. बाबा मी तुमच्याशी खोटं बोललो बाबा, मला पत्र आलंय बाबा, पण मला जायचं नाही, मला देशाची सेवा नाही बाबा, तुमची सेवा मला करायची, आणि तुमच्या सेवेसाठी मला इथं राहायचंय. तुम्ही आयुष्यभर माझी आई गेल्यानंतर माझी सेवा केली, आता माझी वेळ आहे, आता मला तुमची सेवा करायची बाबा, मला नाही जायचं देशावर बाबा. त्यावेळेला बापानं सांगितले, ए बाळा या म्हाताऱ्याचं काय घेऊन बसला, आज आहे उद्या जाईल, या बापासाठी घरी राहू नको. तुला पत्र आलंय ना, आत्ताच्या आत्ता तू देशाच्या सेवेसाठी रुजू व्हायचंय, तू हजर व्हायचंय. बापाची आज्ञा पोराला पाळावी लागली. मुलाला पत्र आलं आणि मुलगा देश सेवेसाठी खऱ्या अर्थानं जॉईन झाला. जॉईन झाल्यानंतर 2-4 वर्षांनी त्याचं लग्न झालं, आणि खऱ्या अर्थानं लग्न झाल्यानंतर सोन्यासारखी बायको, सोन्यासारखी लक्ष्मी घरामध्ये आली. आणि ज्या वेळेला खऱ्या अर्थानं केशवजी गेले तेव्हा त्यांच्या पत्नीच्या पोटामध्ये 7 ते 8 महिन्याचा खऱ्या अर्थानं गर्भ होता. त्यांची पत्नी गरोदर होती. काय वाटत असेल त्या पत्नीला, सांगा ना, काय वाटत असेल खऱ्या अर्थानं त्या पत्नीला. आपला पती गेलाय, आपल्या पोटामध्ये खऱ्या अर्थानं गर्भ आहे, आणि एवढं असताना सुद्धा पत्रकार मंडळी होते, सगळं टीव्हीला दाखवलं. आणि सगळं टीव्हीला दाखवून झाल्यानंतर त्यांची जी पत्नी आहे तिची खऱ्या अर्थानं मुलाखत खऱ्या अर्थानं ज्या वेळेला टीव्हीला या ठिकाणी दाखवली, त्या पत्नीला विचारलं, का हो तुमचे पती गेले, तुमच्या पोटामध्ये खऱ्या अर्थानं गर्भ आहे, मुलाचं आहे का मुलीचं आहे माहित नाही, पण पुढचं तुमचं भविष्य काय, पुढचं तुमचं आयुष्य काय, तुमच्या पोटामध्ये तर खऱ्या अर्थानं गर्भ आहे. त्यावेळेला खऱ्या अर्थानं तिसरी सांगते, अहो माझं पुढचं भविष्य काय आणि माझं पुढचं आयुष्य काय, मी एकच सांगते, माझ्या पतीचं प्रेम माझ्यापेक्षा खऱ्या अर्थाने या देशावर होतं आणि या देशाच्या वर्दीवर होतं. माझ्या पतीच्या प्रेमाचं प्रतीक म्हणजे माझ्या गर्भामध्ये असलेलं माझं बाळ आहे, मग ते मुलगा असेल अथवा मुलगी असेल. आज खऱ्या अर्थानं माझे पती गेले, पण माझ्या पतीच्या प्रेमाचं प्रतीक माझा वंश, खऱ्या अर्थानं माझ्या पतीचा वंश खऱ्या अर्थानं माझ्या पोटामध्ये वाढतोय. आणि आज माझे पती गेलेत,
पण उद्या खऱ्या अर्थानं माझी डिलिव्हरी होईल, माझ्या पोटामध्ये मग मुलाचा गर्भ असू द्या अथवा मुलीचा असू द्या, कुणाचाही असू द्या, पण मी त्या लेकराला एवढं शिकविल आणि एवढं शिकून त्याला देश सेवेमध्ये भरती केल्याशिवाय राहणार नाही आणि तिच्या वडिलांचं स्वप्न पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. हे उद्गार आहेत ते खऱ्या अर्थानं वीर पत्नीचे आहेत. आपला पती गेला हे माहीत असताना सुद्धा माझ्या मुलाला सुद्धा खऱ्या अर्थानं माझ्या मुलीला सुद्धा त्याच फील्डमध्ये टाकायचंय, देशाची सेवा करायची आणि माझ्या पतीचं पूर्ण राहिलेलं स्वप्न मला पूर्ण करायचंय. याच्यासाठी लढतात ना त्या खऱ्या अर्थानं त्या वीर पत्नी असतात. ती त्या जवानाची खऱ्या अर्थानं या ठिकाणी बायको असते, पत्नी असते. म्हणून असे कित्येक जवान शहीद झाले. असे कित्येक जवान शहीद झाल्यानंतर त्या जवानांच्या ज्या पत्नी आहेत ना त्यांनी स्वतः मिलिटरी जॉईन करून, अकॅडमी जॉईन करून, स्वतःचं सिलेक्शन करून आपल्या पतीचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्वतः परत मिलिटरीमध्ये भरती झालेले आहे. एक स्त्री, एक पत्नी आपल्या पतीच्या सुखासाठी खऱ्या अर्थानं पतीचं अपूर्ण राहिलेलं स्वप्न सुद्धा खऱ्या अर्थानं पूर्ण करू शकते. ती म्हणजे त्या वीर जवानाची खऱ्या अर्थानं या ठिकाणी पत्नी असते. या गोष्टी कुठेतरी या ठिकाणी आपण जीवनामध्ये लक्षात ठेवल्या पाहिजे आणि ही खरी काळाची गरज आहे. आणि ज्या वेळेला केशवचं खऱ्या अर्थानं या ठिकाणी त्यांचा अंत्यविधी खऱ्या अर्थानं ज्या वेळेला गावी आलेला आहे त्यावेळेला पत्नीच्या खऱ्या अर्थानं दुःखाला पारावार नाही. बाप तर गडबड्या लोळत होता, माझा मुलगा म्हणत होता मला जायचं नाहीये, पण मला वाटलं की माझ्या मुलाचं आयुष्य भविष्य उजाळेल, देशाची सेवा करण्यासाठी खऱ्या अर्थानं मी माझ्या लेकराला पाठवलं. त्या थोट्या हातानं या लेकराची सेवा केली, याच हातानं मला माझ्या लेकराला अग्निडाग द्यायला लागतोय. ऐक नाही, याच्यापेक्षा माझं मोठं दुर्दैव कुठलंय. त्यावेळेला तो बाप सुद्धा खऱ्या अर्थानं डसडसा रडत होता. बाबा हो, जीवनामध्ये असं जीवन जगावं का खऱ्या अर्थानं आपल्या बापाच्या पावलावर पावलं ठेवून जगावं. जे जीवन खऱ्या अर्थानं आमचे संजय भाऊ जगले, खऱ्या अर्थानं 1च वर्ष त्यांची सेवा या ठिकाणी राहिली होती. तर अचानक खऱ्या अर्थानं काळानं घाला घातला त्यांच्यावर आणि खऱ्या अर्थानं त्यांना जावं लागलं. पण बाप असा व्हावा का देशाची सेवा करून स्वतःच्या कुटुंबाची त्याला सेवा करता यावी ना, असा बाप व्हावा. हे महाराज अभंगाच्या जगी ऐसा बाप व्हावा, जगी ऐसा बाप
बाप व्हावा त्याचा वंश मुक्तीस जावा, असा बाप व्हावा. कुटुंबामध्ये खऱ्या अर्थानं सगळ्यात लहान, ऐका नाही, सगळ्यात लहान नंबर, पण खऱ्या अर्थानं सगळ्यांच्या अगोदर या ठिकाणी जाणं झालं. आले देवाजीचे म्हणा तेथे कोणाचे चालेना, हरिचंद्र तारा राणी आणि वाहे डोंब्या घरी पाणी. या नियमाप्रमाणे खऱ्या अर्थानं या ठिकाणी त्यांना जावं लागलेलं आहे. भावाचं भावाशी काय नातं आहे, भावा बहिणीचं खऱ्या अर्थानं किती गोड नातं आहे हे भाऊ गेल्यानंतर कळतो. पती पत्नीचं काय नातं आहे, महिला मंडळ खऱ्या अर्थाने हे पती गेल्यावर या ठिकाणी कळत असतं. म्हणून नंतर कळून घेण्यापेक्षा जोपर्यंत हयात आहे तोपर्यंत सावध व्हा, जोपर्यंत हयात आहे तोपर्यंत एकमेकावर प्रेम करावं, जोपर्यंत हयात आहे तोपर्यंत खऱ्या अर्थानं एकमेकाची काळजी घ्या. नवरा बायकोचं जे नातं आहे ते खऱ्या अर्थानं आजकाल नीट जपा आणि खऱ्या अर्थानं जपायची गरज आहे. ऐका नाही, चांगलं जीवन जगा. आपल्या बापाच्या पावलावर पावलं ठेवून चालणं खऱ्या अर्थानं यालाच धर्म असं म्हणतात. ज्ञानेश्वरी मध्ये ओवी आहे, एत वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेविती, येरते अनुचिष्टिती सामान्य सकळ. बापाच्या पावलावर पावलं ठेवून चालणं खऱ्या अर्थानं हे आपलं परम कर्तव्य. या गोष्टी कुठेतरी जीवनामध्ये लक्षात ठेवा. आणि खऱ्या अर्थानं हे दादा खऱ्या अर्थाने या कुटुंबातून या परिवारातून या ठिकाणी निघून गेले, खऱ्या अर्थाने या ठिकाणी ते शहीद झाले. ऐका नाही, आणि म्हणून खऱ्या अर्थानं आज त्याची प्रचिती खऱ्या अर्थानं आपल्याला आल्याशिवाय राहत नाही. लेकरं लहान आहे, सगळ्याच भला मोठा दुःख, भला मोठा दुःखाचा डोंगर या ठिकाणी या कुटुंबावर या परिवारावर खऱ्या अर्थानं कोसळलेला आहे. पण परमेश्वरी सत्य पुढे कुणाचं काही चालत नाही. म्हणून बाबांनो, तुम्ही तरी सावध व्हा आणि सावध होऊन खऱ्या अर्थानं चांगलं आपल्याला एक काय जगायचे, जीवन जगायचे. हे जीवन जगत असताना देश सेवा करा, हे जीवन जगत असताना आईवडिलांची सेवा करा, हे जीवन जगत असताना कुणालाही दुखवायचं नाहीये. हे जीवन जगत असताना चांगलं जगा, चांगलं वागा, चांगलं बोला आणि हे जीवन जगत असताना भगवंताचं नाम घ्या. पण आता आपण सगळे लागलो धनाच्या मागं, सगळे लागलो पैशाच्या मागं. धन पैसा म्हटला का माणसं बारी एकमेकाचे खुनाई करायला मागं पुढं पाहत नाही. तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे धन आणि धनासाठी देती प्राण. धनासाठी माणसं एकमेकाची खुनाई करायला तयार होतात. खऱ्या अर्थानं अशी माणसं खऱ्या अर्थाने या जगात आहे. अहो, एवढं धन तुमच्या जीवनामध्ये महत्वाचं आहे का? एवढा पैसा महत्वाचा का? आणि एवढं महत्वाचं असून तुम्ही तुमच्या बरोबर घेऊन जाणार आहे का? मला सांगा, जाणार आहात का घेऊन? तुम्ही बंगला बांधला, तुमच्यासाठी बांधला, 50 लाखाचा बांधला. आई ती आई आहे, बाप तो बाप आहे. बाकी काही करा, किती मोठे बंगले बांधा, किती मोठ्या गाड्या घ्या, ऐक नाही, नवरा तो नवरा आहे, पत्नी ती पत्नी आहे. ही नाती कधी विसरू नका. तुम्ही जीवनामध्ये किती मोठा बंगला बांधा, 50 लाखाचा बांधा नाही तर 1 कोटीचा बांधा. मी नेहमी सांगते, तुम्ही बंगला 50 लाखाचा बांधला काय आणि 1 कोटीचा बांधला काय? 50 लाखाचा बंगला हे तुमचं घर आहे का? महिला मंडळ आहे का नाही? अहो आहे का नाही? नाही, सगळ्या नाही म्हणतात. कशाला बांधलेत मग बंगले? खरे, बंगला 50 लाखाचा बांधा नाही तर 1 कोटीचा बांधा, ते घर आपलं नाही. पुरुष मंडळ तुम्हालाही सांगते, 50 लाखाचा बंगला बांधा नाही तर 1 कोटीचा बांधा, ते घर आपलं नाही. कारण आपल्या सगळ्यांचं घर एकच आहे आणि ते म्हणजे कुठे? पिंगळा महाद्वारी बोली बोलत देखा. पिंगळा महाद्वारी, 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 पिंगळा महाद्वारी
राहतो बरं का माणसाला पैसा अडका तो इथंच राहतो बरं का माणसाला पैसा अडका तो इथंच राहतो बरं का हे माणसं मेल्यावर संग एक मातीचा मडका माणसं मेल्यावर संग एक मातीचा मडका माणसं मेल्यावर संग एक मातीचा मडका गे गे हरिनाम गे माया तू सोडून दे गे 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 हरिनाम गे माया तू सोडून दे गे 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 हरिनाम गे माया तू सोडून दे गे 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 हरिनाम गे माया तू सोडून दे लावणी नशिबाला रे तरे ठाय ठाय जय हो लावणी नशिबाला रे तरे ठाय ठाय या संसार पायी 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 संसार पायी या 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 संसार पायी. किती सुंदर पिंगळा गायला बघा. मी म्हटलं बंगला 50 लाखाचा बांधा नाही तर 1 कोटीचा बांधा ते घर आपले का तुम्ही मनुष्याला घरदार सगळं इथं जरात सारा माणूस मेल्यावर त्याचं गावा बाहेर घर 50 लाखाचा बंगला बांधा नाही तर 1 कोटीचा बांधा ते घर आपलंय का नाही आपलं घर ठरलंय कुठे गावच्या बाहेर स्मशानभूमी कुठे आहे गावच्या बाहेर आपल्याला मरायचं कुठे गावच्या बाहेर म्हणून माझी गावकऱ्यांना विनंती असेल का सगळ्यांनी मिळून ते घर आदर्श बांधा कारण गावातल्या सगळ्या लोकांना त्या घरात मरायचे पण आपण आपलाच बंगला चांगला बांधतो नाही का 50 लाखाचा बांधतो 1 कोटीचा बांधतो एखादा म्हणेल का यांनी बंगला बांधला यांच्यासाठी बांधला 50 लाखाचा बांधला गेल्यावर आंघोळ यांना 5 लाखाच्या बाथरूम मध्ये आणि 50 लाखाच्या बंगल्यात घाला जमेल का अहो जमेल का नाही ना मग गेल्यावर आंघोळ बंगल्याची बाहेर बाथरूमच्याही बाहेर ओट्याच्याही खाली ना अंगणात करावी लागते बाबा याचं जाण आणि भान ठेवा बंगला 50 लाखाचा बांधा नाही तर 1 कोटीचा बांधा आपली आंघोळ ठरली अंगणात आहे का नाही माणूस मेल्यावर त्याचं गावा बाहेर घर कारण आपल्या गावातल्या लोकांचं सगळ्यांचं घर आहे आपापल्या गावच्या बाहेर असलेली स्मशानभूमी म्हणून ते पहिल्यांदा आदर्श बांधा पण आपण आपलाच बंगला चांगला बांधतो पुढे कितीही कमवा तुम्ही म्हणशाल पैसा अडका तो इथंच राहतो बरं का किती कमवा इथंच राहणार आहे आपल्या बरोबर माणूस मेल्यावर संघ एक मातीचा मडका आपल्या बरोबर एक मातीचं मडकं ते सुद्धा महिला मंडळ गरके मारल्यावर फोडावं लागतं का पैशाने भरून वर नेता नाही ते सुद्धा गरके मारल्यावर फोडावं लागतं बाबा ते सुद्धा बरोबर येत नाही म्हणून बरोबर येणार एकच आहे गे 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 हरिनाम गे माया तो सोडून दे हात लावणे नशिबाला रडतो रे डाई डाई या संसार पायी या संसार पायी फक्त हरीचं नाम खऱ्या अर्थानं आपल्या बरोबर येणार आहे पण प्रपंच करता करता संसार करता करता देशाची सेवा करता करता आई बाबाची सेवा करता करता आपल्या प्रपंचाला आपल्या संसाराला खऱ्या अर्थानं जोड द्यायची ती म्हणजे कशाची नामस्मरणाची आणि ज्यांनी आपल्या प्रपंचाला संसाराला नामस्मरणाची जोड दिली त्यांचाच प्रपंच संसार सुखाचा झाला म्हणजे विठ्ठलपंत रुक्मिणी माता रात्री 12 वाजता देहांत प्रायश्चित्त घेतलं निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान काका मुक्ताबाई यांचे आईवडील विठ्ठलपंत आणि रुक्मिणी माता पण माझ्या मुलांना धर्मात घ्यावं म्हणून पैठणच्या ब्राह्मणांनी न्याय दिला तुमच्या मुलांना धर्मात घ्यायचं असेल तर तुम्हाला दोघांना मारावं लागेल स्वतः विठ्ठलपंत आणि रुक्मिणी माता निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान काका मुक्ताबाई आमच्यामुळे आमच्या लेकरांना झोळी घेऊन फिरावं लागतं लोक त्यांना शेणानं मारतात दगडानं मारतात त्यांच्या झोळीमध्ये भाकरी भाजी देण्याऐवजी लोक शेण टाकायचे दगड टाकायचे एवढा त्रास त्या आईवडिलांना व्हायचा आपल्या डोळ्यासमोर आपल्या लेकरांना मारतात लोक हे दुःख ज्या वेळेला माझ्या विठ्ठलपंत रुक्मिणी मातेने पाहिलं तेव्हा विचार केला जर पैठणच्या ब्राह्मणांनी न्याय दिलाय आपण मेल्यानंतर जर आपले मुलं सुखी होणार असतील तर आम्ही मरायला सुद्धा तयार आहोत स्वतः विठ्ठलपंत आणि रुक्मिणी मातेनं देहांत प्रायश्चित्त घेतलं पण त्यांचं पाप तेव्हा संपलं होतं केव्हा त्यांच्या पोटी 4 देव जन्माला आले होते किती 4 देव ज्ञानेश्वर म्हणजे भगवान महाविष्णू निवृत्तीनाथ म्हणजे भगवान महादेव सोपान काका म्हणजे साक्षात ब्रह्मदेव आणि मुक्ताबाई म्हणजे आदिशक्ती मुक्ताबाई आणि दासी जनी लागे बाई 4 देव त्यांच्या पोटी जन्माला आले म्हणजे त्यांचं पाप तेव्हाच गेलं होतं केव्हा अभंगाच्या दुसऱ्या चरणात पोटा येता हरले पाप पोटा येता हरले पाप जय हो पोटा येता हरले पाप 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 पोटा येता हरले पाप
ज्ञानदेव माय बाप त्यांचं पाप तेव्हाच हरण झालं. अहो 4 देव त्यांच्या पोटी जन्माला आले होते. एवढी सोपी गोष्ट नाही. महाविष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर सदाशिवाचा अवतार, स्वामी निवृत्ती दादा ब्रह्मसोपान तो झाला, भक्त आनंद वर्तला, आदिशक्ती मुक्ताबाई, 10 जणी लागे बाई. त्यांचं पाप तेव्हाच गेलं होतं. पोटा येता हरले पापा आणि ज्ञानदेव माय बापा. पण कर्मय देवादिकांना सुद्धा चुकलं नाही. म्हणून तुम्हाला आम्हाला सुद्धा कोणालाही चुकणार नाही. ज्याचं भरलं जसं तसं प्रत्येकाला खऱ्या अर्थानं या ठिकाणी जावं लागणार आहे. याचं जाण आणि याचं भान ठेवा. फक्त एकच करा, आपला शेवट गोड व्हावा असं वाटत असेल, आपला शेवट गोड व्हावा असं वाटत असेल तर फक्त आपले मुलं मुली चांगले जन्माला घाला आणि त्यांच्यावर जीवनामध्ये चांगले संस्कार करा. ही खऱ्या अर्थानं काळाची गरज आहे. मुलं चांगले जन्माला आले पाहिजे, मुलं जन्माला आले पाहिजे. कुणासारखे? अंधार पडत चालला एक दिवा पाहिजे, अंधार पडत चालला एक दिवा पाहिजे. हिंदवी स्वराज्य संपत चाललंय, त्यासाठी जिजाऊचा शिववाच पाहिजे, जिजाऊचा शिववाच पाहिजे, जिजाऊचा शिववाच पाहिजे. मुलं जन्माला आले पाहिजे माझ्या शिवाजी राजांसारखे. नव्हते कलम नव्हता कायदा तरी सुखी होती प्रजा, नव्हते कलम नव्हता कायदा तरी सुखी होती प्रजा. कारण सिंहासनावर होता माझा शिव छत्रपती राजा, सिंहासनावर होता माझा शिव छत्रपती राजा. माझ्या राजाच्या काळात कलम नाही कायदा नाही तरी सगळी प्रजा खुश होती. ऐका नाही, सगळे सुखी होते. आज कलम आले कायदा आलाय, कोण सुखी आहे? जगी सर्व सुखी असा कोण आहे? विचारे मना तुझी शोध होऊन पाहे. आज या विश्वामध्ये या जगामध्ये खऱ्या अर्थानं कोणी सुखी नाही. याचं जाण आणि भान ठेवा आणि जीवन खऱ्या अर्थानं चांगलं जगा. शिवाजी महाराज कोणाला म्हणायचं? एका वाक्यात मी तुम्हाला सांगणार आहे. 65 किलोची तलवार वागवते त्याचं नाव यसाजी, 2000 शत्रू त्याचं नाव माझी, हात तुला तरी लढत राहतो त्याचं नाव तानाजी, 8 तासात दिल्लीहून घोडा पुण्याला त्याचं नाव धनाजी, 4 तासात शत्रूच्या छावणीला क्रॉस करतो त्याचं नाव संताजी, ठाण्या वाघाला उभा फाडतो त्याचं नाव संभाजी. आणि सगळ्यांना एकत्र घेऊन जो हिंदवी स्वराज्याची स्थापना करतो त्याचं नाव शिवाजी, त्याचं नाव शिवाजी, त्याचं नाव शिवाजी. त्यांना शिवाजी म्हणतात. म्हणून आजही पहिला मानाचा मुजरा केला जातो, तो म्हणजे खऱ्या अर्थानं माझ्या राजाला. आधी ना मान शिवबाला करीत, जय हो, टाळी टाळी टाळी, हात वर करा. शिवाजी राजांच्या राज्यातले मावळे सुंदर एक पोवाडा. आधी ना मान शिवबाला करीत, आधी ना मान शिवबाला करीत, आधी ना मान शिवबाला करीत, तुम्हा वंदिते पोवाडा गाते, तुम्हा वंदिते पोवाडा गाते. टाळी टाळी टाळी, जय हो. वा दफावर थापा देते, शिवबाची शौर्य गाथा गाते, भारताला मुजरा पहिला करते वजिराजी, भारताला मुजरा पहिला करते वजिराजी. जय हो. वा भारताला मुजरा पहिला करते वजिराजी, भारताला मुजरा पहिला करते वजिराजी. वा वा टाळकरी शिवबाच्या शौर्याच्या कथा. वा वा टाळी वाजवा, टाळी टाळी. शिवबाच्या शौर्याच्या कथा सांगू किती आता. एक एक कथाची भिजली, शिवराच्या शौर्यानं सजली, रक्तानं धरणी माया भिजली वजिराजी, रक्तानं धरणी माया भिजली वजिराजी, रक्तानं धरणी माया भिजली वजिराजी, रक्तानं धरणी माया भिजली वजिराजी. अंधार फार झाला एक दिवा पाहिजे, अंधार फार झाला एक दिवा पाहिजे. जय भवानी, जय भवानी. या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे, या देशाला भीमाईचा भीमा पाहिजे, हे
पाहिजे माझ्या राजासारखे, वयाच्या 16व्या वर्षी हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे मुलं जन्माला आली पाहिजे माझ्या संजूभाऊंसारखे, देशासाठी स्वतः खऱ्या अर्थानं या ठिकाणी शहीद होणारे असे मुलं खऱ्या अर्थानं जन्माला या ठिकाणी आले पाहिजे. नाही तर खायला काळ आणि भोईला भार अशा पोरा जन्माला घालू नका. माते तू वांज राहिली तरी चालेल, पण खायला काळ आणि भोईला भार अशा पोरा जन्माला घालायचे नाही. जननी जने सो भक्त जने दाता बने आशूर, नहीं तो बरी वांज भली क्यों खाएगा नूर, नहीं तो बरी वांज भली क्यों खाएगा नूर. नाहीतर माते तू वांज राहिली तरी चालेल. कारण प्रत्येक मुलावर मुलीवर प्रेम करणारे आई वडील असतात, संस्कार करणारे आई वडील असतात. माझ्यावर संस्कार करणारे माझे आई वडील, या मुली माझ्याकडे शिकायला आल्यात, यांच्यावर संस्कार करणारी मी आहे, त्यांचे सुद्धा आई वडील आहेत. त्यांच्या आई वडिलांचं महत्त्वाचं योगदान आहे म्हणून माझ्याजवळ या मुली आलेल्या आहेत. म्हणजे विचार करा, मला शिकवलं ज्यांनी ते माझे वडील. माझ्या वडिलांना जाऊन 17 वर्ष झाले. 17 वर्षापूर्वी माझे वडील गेले, 17 वर्ष होऊन गेले. पण 17 वर्षापूर्वी ज्यांनी आम्हा तिघी बहिणींना आमच्या पायावर उभं केलं ते म्हणजे माझे वडील. एका घरामध्ये 3 कीर्तनकार घडवले माझ्या वडिलांनी, अनिता, वनिता आणि सुनीता. आम्हा तिघी बहिणींना कीर्तनकार केलं. आज आमच्या तिघी बहिणींच्या 3 वारकरी शिक्षण संस्था आहेत. माझी शिक्षण संस्था घुलेवाडीला आहे, इंजिनिअरिंग कॉलेजच्या समोर, नाशिक हायवेला. माझ्याकडे सुद्धा 55-60 मुली राहिल्या आहेत, शिकायला आहेत. आई वडील सोडून, घरदार सोडून, कुटुंब परिवार सोडून माझ्याजवळ येऊन राहतात. माझ्या या सगळ्या मुली खऱ्या अर्थानं मथुराबाई थोरात या शाळेमध्ये खऱ्या अर्थाने या ठिकाणी शिक्षण घेतात. या ठिकाणी आमचे बाळासाहेब दादा राऊतही खऱ्या अर्थाने या ठिकाणी आहेत. म्हणजे मला सांगायला एक आनंद वाटतो का मुलींना शिकवण्याचं काम आम्ही हातात घेतलंय. याला कारण आहे, आजची मुलगी शिकली तर उद्याची आई संस्कारी होईल, आणि आई संस्कारी घडली तर झाली तर सगळं कुटुंब संस्कारी होणार आहे. पण पहिल्यांदा गरज आहे खऱ्या अर्थाने एका मुलीला शिकवणं. माझ्या वडिलांनी मला 17 वर्षापूर्वी आम्हा तिघी बहिणींना कीर्तनकार केलं. वडिलांना जाऊन 17 वर्ष झाले, पण बाप हा जीवनामध्ये फार महत्त्वाचा असतो. माझ्या बापानं आम्हाला आमच्या पायावर उभं केलं, मी कीर्तनकार झाले. पण खऱ्या अर्थानं माझं लग्न झाल्यानंतर महाराष्ट्रभर खऱ्या अर्थाने ज्यांनी माझं नाव गाजवलं ना ते खऱ्या अर्थानं माझे सासरे म्हणजे गंगाराम शेठ जाधव होते बरं का, माझे सासरे. त्यांनाही जाऊन आता 9 महिने झालेत. जेव्हा जेव्हा मी या गावामध्ये कार्यक्रमाला आली असेल ना तेव्हा स्वतः ड्रायव्हिंग करणारे माझे सासरे होते. 60-65 वर्षाचं त्यांचं वय होतं. कधी माझ्या कीर्तन सोडून कुठे गेले नाही, पण पहिल्यांदाच केदारनाथला गेले. आणि केदारनाथला गेल्यानंतर केदारनाथच्याच पायथ्याशी हार्ट अटॅकनं त्यांचं निधन झालं. मरण कुठं आलं? केदारनाथला. केदारनाथ म्हणजे स्वर्गाचं दार आहे का नाही? पांडवांना जिथून स्वर्गाचं दार उघडलं ना ते म्हणजे केदारनाथ आहे. आणि अशा पवित्र ठिकाणी जाणं झालं हा माझ्या घरातला अनुभव आहे. तुम्हाला एकच सांगते, आयुष्यावर चांगला प्रपंच करा, संसार करा. या प्रपंचाला, संसाराला नामस्मरणाची खऱ्या अर्थानं जोड द्या, तर मरण सुद्धा खऱ्या अर्थानं चांगल्या जागेमध्ये आल्याशिवाय या ठिकाणी राहत नाही. ही ताकद आहे खऱ्या अर्थानं त्या भगवंताच्या नामामध्ये. मग भगवंताच्या नामाची सेवा करा, आईवडिलांची सेवा करा, नाहीतर देश सेवा सुद्धा खऱ्या अर्थाने ही फार एक महत्त्वाची सेवा आहे. म्हणून सांगते बाबा, चांगलं जीवन जगा. आमच्या वडिलांनी आम्हा तिघी बहिणींना कीर्तनकार केलं. आज आमच्या तिघी बहिणींच्या 3 वारकरी शिक्षण संस्था आहेत. माझी गुलेवाडीला आहे, माझ्या छोट्या बहिणीची सुनीताताईंची सांगवीला कळसला आहे, वनिताताईची मुंबईला भिवंडीला आहे. आज आमच्याकडे सगळ्यांकडे 55-60 मुली खऱ्या अर्थानं राहिल्या आहेत, शिकायला आहेत, आहे का नाही? आणि मुलगी शिकवणं एवढं सोपं नाही, मुलीचा सांभाळ करणं सोपं नाही. आई वडिलांसमोरून घरातून पोरगी निघून जाते, एवढ्या पोरी सांभाळणं सोपं आहे का? पण तरी आम्ही एक चांगलं पाऊल उचललंय. आजची मुलगी शिकली तर उद्याची आई संस्कारी होईल, आणि आई संस्कारी झाली तर सगळं कुटुंब संस्कारी होईल. म्हणजे या मुलींना माझ्याकडे आणून घातलं, कारण यांचे वडील ज्ञानी आहेत म्हणून त्यांनी माझ्याकडे आणून घातलं. मी आज या जागेवर उभे, मला शिकवलं का? कारण माझे वडील ज्ञानी होते म्हणून मला शिकवलं. आज खऱ्या अर्थानं संजू भाऊंचं हे जीवन आहे, हे देशासाठी खऱ्या अर्थानं शहीद झाले. कारण त्यांच्यावर सुद्धा संस्कार करणारे त्यांचेच माय आणि त्यांचेच खऱ्या अर्थानं वडील होते, त्यांचेच मोठे मोठे भाऊ होते. कारण मुलगा चालतो आपल्या बापाच्या, आपल्या आईच्या, आपल्या भावांच्या, मोठ्या भावांच्या पावलावर पाऊल ठेवून खऱ्या अर्थानं चालत असतो. हे तुकोबर आहे खऱ्या अर्थानं 3ऱ्या चरणामध्ये सांगतात. मुली बाप होता ज्ञानी, 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 मुली बाप होता ज्ञानी.
ज्ञानाच्या ध्यानाला लागलो कारण आमचे वडील ज्ञानी होते. तुम्ही चांगल्या जागेवर आहेत कारण तुमचेही वडील ज्ञानी आहेत. ऐका ज्याच्या त्याच्या जीवनामध्ये आपल्यावर संस्कार करणारे आपले माय आणि बाप असतात. म्हणून सेवा आई बापाची, संगत संताची आणि भजन देवाचं करा. करा एकदा सर्वांनी हातवर. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा 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 रखुमाई जय हो. टाळी वाजवा एकदा खाली बसलेले. भगवंताचं भजन करा. वा वा क्या बात है. जय हो. 2 मिनिटं थांबा. 2 मिनिटं थांबा. 2 मिनिटं. 2 मिनिटं थांबा. 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 2 मिनिटं. बाजूला वा. जय हो. वा वा. ढबार घुमाये. गज गज ढबार घुमाये. ढबार घुमाये. गज गज ढबार घुमाये. ढबा 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 मुळी बाप होता ज्ञानी म्हणून लागलो हरिध्यानी. पोटा येता हरले पापा आणि ज्ञानदेव माय बापा. प्रत्येकाच्या जीवनामध्ये बाप महत्वाचा आहे. तसे या लेकरांच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं महत्वाचा होता तो बाप. पण खऱ्या अर्थानं या कुटुंबाचा बाप म्हणजे खऱ्या अर्थानं संजू भाऊ खऱ्या अर्थानं त्यांच्या परिवारातून खऱ्या अर्थाने या ठिकाणी लवकर गेले. आपण फक्त प्रतिज्ञा म्हणतो भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे खऱ्या अर्थानं बांधव आहेत. मी मगाशी सांगितलं बांधव फक्त खऱ्या अर्थानं पुस्तकावरच आहे पण आपल्या मनामध्ये सुद्धा खऱ्या अर्थानं बांधव व्हावेत आणि आपलीही मुलं मुली खऱ्या अर्थानं देशाची सेवा करण्यासाठी रवाना व्हावं. कोणी डॉक्टर व्हा, कोणी इंजिनियर व्हा, कोणी वकील व्हा, कोणी कीर्तनकार व्हा, कोणी गायक व्हा, कोणी वादक व्हा. माझं म्हणणं नाही सगळ्यांनी एकाच फील्डमध्ये जा, वेगवेगळ्या जा, पण मुलींनी खऱ्या अर्थानं शिक्षण घेणं ही खऱ्या अर्थानं काळाची आजकाल गरज आहे. स्त्री शिकली पाहिजे आणि आपल्याला वारसाई महिला मंडळ सावित्रीबाई फुलेंचा, आपल्याला वारसाई अहिल्याबाई होळकरांचा, आपल्याला वारसाई झाशीच्या राणी लक्ष्मीबाईचा, आपल्याला वारसाई जनाबाईचा, मीराबाईचा. सरकारी हुद्द्यावर मुलगी बसली असते का फुले सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का. फुले सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का. फक्त चुला आणि मूल गुरपातून राहिले असते का. फक्त चुला आणि मूल गुरपातून राहिले असते का. फुले सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का. फुले सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का. सांगा. फुले सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का. शिकली असती का. नाहीच. यासारख्या महान महिलांचा वारसा आमच्या पाठीशी आहेत. म्हणून आज आम्ही महिला एवढ्या मुली खऱ्या अर्थाने या गादीवर या जागेवर खऱ्या अर्थाने या ठिकाणी उभ्या आहोत. मी नेहमी सांगेन आपण फक्त म्हणतो भारत माझा देश आहे पण मी म्हणेल हा देश हिंदूंचा नाही मुस्लिमांचा नाही. आणि जे या देशावरून भांडतात त्यांचा देश मुळीच नाही. महादेश कोणाचा आहे मग कोणाचा आहे. सोडिले सर्व घरदार सोडिला सुखी संसार ज्योती सम जीवन जगले ते अमर हुतात्मे झाले. जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले. आपल्या
आपल्या प्रतिज्ञा नुसत्या वरवर आहे, पण खरा देश त्यांचा जे देशासाठी लढले आणि लढून खऱ्या अर्थानं शहीद झाले, ज्यांनी स्वतःचा सुखी संसार सोडला, ज्यांनी स्वतःचा प्रपंच मोडला आणि या देशासाठी ज्यांनी रक्षण केलं ना, खऱ्या अर्थानं त्या शहीद जवानांचा या ठिकाणी काय आहे हो, खऱ्या अर्थानं देश आहे. आणि जे भांडतात हिंदू मुस्लिम सिख ईसाई, आज खऱ्या अर्थाने या दऱ्या वाढल्या, जातीपातीचा खऱ्या अर्थानं हा महाराष्ट्र झालेला आहे. सर्वजण खऱ्या अर्थानं म्हणतात मी असा मी तसा, पण बाबा कोणी असं नाही कोणी तसं नाही, आपण सर्वजण एक आहोत. ही भावना आपल्यामध्ये हिंदू की नहीं है किसी मुस्लिम की नहीं है, हिंदू की नहीं है किसी मुस्लिम की नहीं है हिंद जिसका नाम शहीदों की जमी है हिंद जिसका नाम शहीदों की जमी है हिंद जिसका नाम शहीदों की जमी है. जेली है जिसके वास्ते बापू ने गोलियां, आजाद ने खेली है पण कौन से बोलिया, अंग्रेज हुकूमत को राजपथ नहीं लाया, फांसी पे जवा खून भगत सिंह ने चढ़ाया, बिजली की तरह टूट पड़ी लक्ष्मीबाई, मुँह मुड़ गए तो भोके वो तलवार चढ़ाए, मुँह मुड़ गए तो भोके वो तलवार चढ़ाए. हिंदू की नहीं है किसी मुस्लिम की नहीं है, हिंदू की नहीं है किसी मुस्लिम की नहीं है हिंद जिसका नाम शहीदों की जमी है हिंद जिसका नाम शहीदों की जमी है हिंद जिसका नाम शहीदों की जमी है. हा देश हिंदूंचाही नाही मुस्लिमांचाही नाही आणि जे या देशावरून भांडतात त्यांचं नाहीच. हे हिंद जिसका नाम शहीदों की जमी है, ज्या देशासाठी जे शहीद झाले ना त्यांचाच खऱ्या अर्थाने या ठिकाणी काय हो, हा देश आहे ऐक नाही. म्हणून या देशाला सुखात समाधानात ठेवायचं असेल तर चांगलं जगा, चांगलं वागा ना आपले मुलं खऱ्या अर्थाने या ठिकाणी मिलिटरीमध्ये गेले पाहिजे. आज खऱ्या अर्थाने संजय दादा गेले, 5 वर्ष झालं, आज 5वं पुण्यस्मरण खऱ्या अर्थानं या ठिकाणी साजरं होते. कोरोनाच्या काळामध्ये काही करता आलं, कारण कोरोनाचा काळच तेवढा कठीण होता. कोणी कुणाजवळ बसायला तयार नव्हतं, कोणी कुणाजवळ थांबायला सुद्धा तयार नव्हतं, कुणाला कुणाजवळ उभं सुद्धा खऱ्या अर्थानं राहता येत नव्हतं. हॉस्पिटलमध्ये दोरीने डबे वाढायचे, वरती द्यायचे, पोचतोय का नाही हेही माहीत नाही ऐक नाही. हॉस्पिटलमध्ये एखादा माणूस ॲडमिट केला त्याला भेटायलाही जायचा चान्स नाही, जर एखादा फोन केला की माणूस गेला तर तेवढ्याच वेळेला त्या ठिकाणी जायचं, कधी कधी घरी सुद्धा देत नव्हते. म्हणजे एवढी अवघड परिस्थिती खऱ्या अर्थानं कोरोनाच्या काळामध्ये या ठिकाणी आली होती. त्या कोरोनाच्या काळावर सुद्धा या ठिकाणी मात करत खऱ्या अर्थानं आपण सर्वजण वाटचाल करत खऱ्या अर्थानं इथपर्यंत या ठिकाणी पोचलेलो आहोत. म्हणून त्यावेळेला श्राद्ध झालं नाही, पण आता हे 5वं पुण्यस्मरण अगदी दणदणीत खऱ्या अर्थानं सगळे नातेवाईक पाहुणेरावळे बोलून सुंदर कार्यक्रम या ठिकाणी या कुटुंबाने या परिवारानं केला. एवढा सुंदर कार्यक्रम केला. त्यांना जाऊन खऱ्या अर्थानं 5 वर्ष झाले त्यांच्या स्मृती जागवण्याचं काम खऱ्या अर्थानं करणं म्हणजे खऱ्या अर्थानं आजचा दिवस आहे ऐका नाही. आणि खऱ्या अर्थानं तो दिवस त्या दिवशी काळा ठरला मुलीच्या लग्नामध्ये ऐका नाही. खऱ्या अर्थानं ते आशीर्वाद द्यायला सुद्धा खऱ्या अर्थानं या ठिकाणी नव्हते. आणि एक बाकी झालं, या कुटुंबाचा बाप गेला, ज्या घराचा करता पुरुष गेला, त्यांच्या पत्नीचा जो प्रपंच संसार आहे तो आज अर्ध्यावर मोडून पडला. आमच्या शारदाताई त्यांच्या प्रपंचाचा डाव, संसाराचा डाव खऱ्या अर्थानं अर्ध्यावर मोडून पडला. जीवनातला पती जाणं हे किती अवघड गोष्ट आहे तुम्हाला माहिती का. भातुकलीच्या खेळामधली राजा निकरानी, भातुकलीच्या खेळामधली राजा निकरानी, अर्ध्यावरती डाव मोडीला अधुरी एक कहाणी, अर्ध्यावरती डाव मोडीला अधुरी एक कहाणी. यामध्ये एक झालं, आमच्या शारदाताईंचा जो डाव आहे तो अर्ध्यावर खऱ्या अर्थानं मोडून पडला. पती जाणं महिला मंडळ सोपं नाही. ज्या स्त्रीचा पती गेला, ज्या स्त्रीचा नवरा गेला, तिला विचारा पतीला परमेश्वर का म्हणतात. ज्या स्त्रीचा पती गेला ती स्त्री खऱ्या अर्थानं ढसाढसा रडते, अहो तुम्ही मला सोडून गेलात. कारण ज्या स्त्रीचा पती नवरा सोडून जातो ना, त्या स्त्रीच्या कपाळावरचं जे कुंकू आहे ते खऱ्या अर्थानं काय जातं हो, पुसल्या जातं. गळ्यातलं मंगळसूत्र काढलं जातं, बोटातली जोडवी खऱ्या अर्थानं काढली जातात. पती जाणं सोपं नाही. ती स्त्री ढसाढसा रडते. शेवट मी तुम्हाला एक सांगून जाणार आहे. माझ्या कुंकवाचा धनी मला गेला या सोडून, माझ्या कुंकवाचा धनी मला गेला या सोडून, एकाएकी आली हवा, एकाएकी आली हवा, विजला माझ्या मायेचा दिवा, माझ्या
आज माझ्या कुंकवाचा धनी मला सोडून गेला, मी एकटी पडले, कुटुंबाची जबाबदारी माझ्यावर आहे, आज मला लेकरांची आई व्हावं लागेल. आणि बाप गेल्यानंतर त्या आईला बाप सुद्धा बनावं लागतं, बाप गेल्यानंतर त्या आईला आईची भूमिका बजवावी लागते, आणि बाप गेल्यानंतर बापाची भूमिका बजवावी लागते. नवरा जाणं सोपी गोष्ट नाही. कपाळावर कुंकू आहे, टिकली, दिसायला देखणी दिसते, सुंदर दिसते, चार चौघामध्ये मिरवते, अहो मला 25,000ची साडी पाहिजे, अहो मला 5 तोळ्याचं गंठण पाहिजे, तिसरी करते सुद्धा दागिने, मिरवते सुद्धा चार चौघामध्ये. का? माझा पती, माझा नवरा माझ्या बरोबर आहे म्हणून त्या स्त्रीला एक अभिमान वाटतो. पण एक सांगू का महिला मंडळ, कधी खऱ्या अर्थानं हट्ट करायचं नाही कोणत्याही गोष्टीचा. आपण जसे आहोत ना, ठेविले अनंते तैसेची राहावे आणि चित्ती असू द्यावे समाधान. आपल्या मनामध्ये समाधान असावं. कुठल्याही गोष्टीचा हट्ट करू नका. मला एवढं सोनं पाहिजे, मला तेवढं नाणं पाहिजे, मला एवढी 1000ची साडी पाहिजे, तेवढी 1000ची साडी पाहिजे. आणि याच्यावरून आपण कित्येक लोकांचे प्रपंच संसार मोडताना सुद्धा उद्ध्वस्त झालेले सुद्धा पाहिले. सोन्या नाण्यापायी जीव देणारी मंडळी सुद्धा या जगात आहेत. पण महिला मंडळी एक सांगू का, आपला पती, आपला नवरा हे आपल्यासाठी खऱ्या अर्थानं अस्सल सोनं आहे. तुमच्या 5 तोळ्याच्या मंगळसूत्राला, तुमच्या 25,000च्या साडीला फक्त 2 रुपयाला लावायला कपाळाचं कुंकू आहे. ते कुंकवाची डबी 5 रुपयाला मिळते, नाही तर फार फार तर 10 रुपयाला मिळते. पण जे कुंकू आहे ना तुमच्या कपाळाला लावायचं 2 रुपयाचं 10 रुपयाचं, ते जे कुंकू आहे ना ते तुमच्या 5 काय 10 तोळ्याच्या गंठणला आणि 25,000च्या साडीला खऱ्या अर्थानं भारी आहे. कारण जर ते कुंकू तुमच्या कपाळाला असेल तर तुम्हाला मिरवता येतं. पती असेल, कुंकू असेल तर 5 काय 10 तोळ्याचं मंगळसूत्र घालता येतं, 20 काय 25,000ची साडी घालून त्या स्त्रीला फिरता येतो. आपला पती आहे, आपला नवरा आहे तोपर्यंत. आणि ज्या दिवशी पती जातो, ज्या दिवशी नवरा जातो ना, त्या स्त्रीकडे ढसढसा रडल्याशिवाय या ठिकाणी पर्याय नाही. ती म्हणते, माझ्या कर्माची रेषा लपे कुंकवाच्या खाने पुसोनिया गेले कुंकू रेखा उघडी पडली, माझ्या कर्माची रेषा लपे कुंकवाच्या खाने. ज्या लेकरांना काही कळत नाही त्यांचा बाप जर लवकर गेला, ताई सगळ्यांना बाबा आहेत, मला बाबा नाही ग, आपले बाबा कुठं गेले, त्यावेळेला त्या आईनं खऱ्या अर्थानं उत्तर तरी काय द्यायचं हे त्या आईच्या जीवाला खऱ्या अर्थानं माहीत असतं. पती जाणं महिला मंडळ खऱ्या अर्थानं सोपं नाही. म्हणून नवरा बायकोचा प्रपंच संसार आहे. जाताना एकच सांगते, ऊन फार झालेलं आहे, उन्हाचा चटकाही खऱ्या अर्थानं फार लागतोय. म्हणून जाताना एकच सांगते, नवरा बायकोचं नातं घट्ट जपा हो. आता आज घटस्फोट वाढलेत, कोर्ट वाढलं, कचेऱ्या वाढल्यात, नवरा बायकोचे भांडणं तंड वाढलेत. पण हे सगळं थांबवा आणि नवरा बायकोचं नातं नीट जपा. हयात आहे तोपर्यंत किंमत कळत नाही. दोघांमधलं जे जातं ते सुखाने जातं, पण जे मागे राहतं ना आयुष्यभर त्या व्यक्तीचं जीवन आठवून आयुष्य रडून जगून काढावं लागतं. हे जीवन खऱ्या अर्थानं इतकं सोपं नाही. म्हणून या कुटुंबातला बाप गेला. आज या मुलांना 5 वर्ष झालेत, बाबा म्हणून हाक मारता आली नाही आणि बाबा म्हणून हाक मारायचा अधिकार सुद्धा राहिला नाही. शेवट एकच सांगणार आहे, सोडून या गेले बाबा आम्हा लेकरांना, बाबा 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 हाक मारू मी कुणाला, बाबा 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 हाक मारू मी कुणाला. बाबा आमुच्यासाठी कष्ट केले फार, बाबा आमुच्यासाठी कष्ट केले फार, सोडून गेले दादा साऱ्या परिवार, सोडून गेले दादा साऱ्या परिवार. भाऊ बहिणी रडत बसती सांदी कोपऱ्याला, भाऊ बहिणी रडत बसती सांदी कोपऱ्याला, मायले की रडत बसती सांदी कोपऱ्याला. आठवण येते दादा याच घडीला, आठवण येते दादा याच घडीला. सोडून गेले दादा आम्हा लेकरांना, सोडून गेला दादा भाऊ बहिणीला, दादा 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 हाक मारू मी कुणाला. सोडून गेले बाबा आम्हा लेकरांना, बाबा 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 हाक मारू मी कुणाला, बाबा 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 हाक मारू मी कुणाला. मुलांना हाका मारण्यासाठी बाप या जगात राहिला नाही. बाबाला हाका मारण्यासाठी सगळ्यात लाडका दादा, सगळ्यात लहान ऐकाने भाऊ या जगात राहिला नाही. आणि बहिणींना हाका मारण्यासाठी
भाऊ राहिला नाही. इथून पुढे दिवाळी 5 वर्ष झालं, दिवाळी आल्या भाऊबीज झालं नाही हो. आमच्या दादाला आम्हाला ओवाळता आलं का? कारण आम्हाला ओवाळण्यासाठी आमचा दादा या जगामध्ये खऱ्या अर्थानं राहिला नाही. उद्याचीच भाऊबीज माझा दादा ग येईल, त्याला मी ग ओवाळील, त्याचं औक्षण करेन. उद्याचीच भाऊबीज माझी ताई ग येईल, साडी चोळी ग घेईल, ती ग मला ओवाळील. म्हणून हे भावा बहिणीचं प्रेम आहे, हे पती पत्नीचं प्रेम आहे, हे मुला बापाचं प्रेम आहे. म्हणून जाताना शेवटची आदरांजली वाहते. आज या कुटुंबानं ब्राह्मण बोलावून पिंडदान केलंय, मला बोलावून ज्ञानदान केलंय, आणि तुम्हाला बोलावून अन्नदान आहे. हे पांडुरंगा परमेश्वरा, या माझ्या संजय भाऊंना चांगल्या मोठ्या मोक्षपदाला जागा दे. ज्यांनी देशाची सेवा केली त्या माझ्या दादांना चांगल्या मोठ्या मोक्षपदाला जागा दे. शेवटचा निरोप देऊन टाकूया. पतंगा रे पतंगा, थोडा तरी थांबशील का? दादा माझा देवा घरी निरोप त्यांना देशील का? पती माझे देवा घरी निरोप त्यांना देशील का? बाबा माझे देवा घरी निरोप त्यांना देशील का? आज आहे बाबा माझा वाडा दिवस, सोनियाचा घास मला कोण भरविल? पतंगा रे पतंगा, थोडा तरी थांबशील का? बाबा माझे देवा घरी निरोप त्यांना देशील का? काय केलं आमच्या बाबाने आमच्यासाठी? तळ हाताचा पाळणा केला, नेत्राचा तो दीप दाविला, सुखाचा तो दिवस पाहण्या बाप माझा हरपला. ज्या बापानं आमच्यासाठी तळ हाताचा पाळणा केला, पुढाप्रमाणे जपलं, सुखाचे दिवस पाहण्यासाठी आमचा दादा या जगामध्ये राहिला नाही. सुखाचा तो दिवस पाहण्या भाऊ माझा हरपला, सुखाचा तो दिवस पाहण्या बाबा माझे हरपले. पतंगा रे पतंगा, थोडा तरी थांबशील का? बाबा माझे दिवागर निरोप त्यांना देशील का? म्हणून शेवटी एकच सांगते, वडिलांचा बाप गेला आणि आईला मायेचा सागर म्हटलंय, पण बापाला काय म्हटलंय? वेदनाचा धनी. आणि वेदनाचा धनी सगळ्यात शेवटी कोण असतो? एकच मिनिटामध्ये बाप नसतो कुणाच्या ध्यानी मनी. बाप माझा वेदनाचा धनी, आई मायेचा सागर ही सत्य आहे कहाणी, पण दुर्लक्षित बापाच्या या व्यथा कुणीतरी जाणी. बाप नसतो कुणाच्या ध्यानी मनी, बाप माझा वेदनाचा धनी. आई तव्यावरची भाकर, बाप तव्यावरचा पलिता, भाकरी करपू नये म्हणून चटके खाई माझा पीत. वेदना किती जरी झाल्या तो कुणाला सांगत नाही, फक्त गरजा परिवाराच्या तो पूर्ण करीत राही. दुःख लपवून हसतो वरवरुणी, बाप माझा वेदनाचा धनी. बाप नसतो कुणाच्या ध्यानी मनी, बाप माझा वेदनाचा धनी. पती गेल्यावर ती कळेल कुंकवाचे मोल, मुलांना कळून येईल काय होता बापाचा रोल. आईला रुक्मिणी समजा, बापात विठ्ठल पहावा, या दोन दैवता पोटी पुन्हा पुन्हा मी जन्म घ्यावा. बाप नसतो कुणाच्या ध्यानी मनी, बाप माझा वेदनाचा धनी. वेदनाचा धनी, वेदनाचा. तो का म्हणे मी पोटीचे बाळ, तो का म्हणे मी पोटीचे बाळ, माझी पुरवा रामेची आळ, माझी पुरवा रामेची आळ, रामेची आळ. पोटाले तारले बाबा, ज्ञानदेव माय बाबा. 12:30 वाजले. 10:30ला मी सुरू केलं, बरोबर 12:30 वाजलेत. माझ्या कीर्तनाची वेळ आता या ठिकाणी संपलेली आहे. एकदा टाळी वाजवा माझ्या या लाडक्या चिमण्यांसाठी, ज्यांनी सुंदर अशी कीर्तनाची रंगत भरली. माझ्या कीर्तनाची आण मान शान आणि म्हणजे माझ्या संस्थेतल्या मुली आहेत त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. वा. आणि खऱ्या अर्थानं सुंदर सेवा दिलेली आहे. एकदा टाळी वाजवा मृदुंग वादकासाठी, आमचे नितीन महाराज तांबडे यांच्यासाठी. एकदा टाळी वाजवा या ठिकाणी हार्मोनियम वादक आमचे अशोक महाराज काशीत यांच्यासाठी.
एकदा टाळी वाजवा साऊंड सिस्टीम वाल्यांसाठी, एकदा टाळी वाजवा ज्यांनी युट्यूबची शूटिंग खऱ्या अर्थाने या ठिकाणी केली आणि हा कार्यक्रम परत आपल्याला कधीही युट्यूबवर कधी पाहू वाटला तरी बघता येईल, त्या दादांसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. वा, एकदा टाळी वाजवा आमच्या विनेकऱ्यासाठी. बघा विनेकरी, तुमचा विनेकरी 50-60 वर्षाचा, आमची विनेकरी 12-13 वर्षाची मुलगी 2 तास कीर्तनामध्ये विना घेऊन उभी, विण्याचं वजन तिच्या वजना एवढं आहे आणि ते घेऊन नाचायचं एवढं सोपं नाहीये परमार्थ करणं, आहे का नाही. म्हणून या मुलींचेही या ठिकाणी आभार. आणि एकदा टाळी वाजवा तुमच्या गावच्या भजनी मंडळासाठी. वडगाव पानचं भजनी मंडळ आहे, आमचे रामकृष्ण भाऊ आहेत, आमचे शंकर भाऊ आहेत, सगळे थोरात मंडळी, सगळं भजनी मंडळ आहेत. आमचे कुळधरण सर सुद्धा खऱ्या अर्थाने या ठिकाणी महाराजही कार्यक्रमासाठी हजर आहेत. सगळ्यांचेही या ठिकाणी मी मनापासून आभार मानते. इकडं आमचं महिला मंडळ सुद्धा, वडगाव पानचं महिला भजनी मंडळ सुद्धा खऱ्या अर्थाने या ठिकाणी कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. त्यांचेही या ठिकाणी मी मनापासून आभार मानते. आणि एकदा थोरात परिवाराच्या विनंतीला मान देऊन आलेले नातेवाईक, आप्तेष्ट, परिपाहुणे मंडळी यांच्यासाठी तुम्ही तुमच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. आम्ही वाजवतो, तुम्हीही वाजवा. या थोरात परिवाराच्या विनंतीला मान देऊन तुम्ही या ठिकाणी आलात, तुमचेही या ठिकाणी परत एकदा मनापासून आभार. म्हणून आजची कीर्तन रूपी जी सेवा आहे त्या थोरात परिवार, आमच्या पद्माताई थोरात यांच्या वतीनं मला करण्याची संधी मिळाली, या थोरात बंधूंच्या वतीनं करण्याची संधी मिळाली. सगळ्यांचे परत एकदा मनापासून मी आभार मानते. आणि जाताना एकदा आपल्याला माऊलीचं भजन करायचं. पटकन हात वर करा, फास्ट, म्हणजे तुम्ही मोकळे मी मोकळी. हात वर करा. जो कोणी या जन्मात टाळी वाजवणार नाही, देव म्हणतो या जन्मात टाळी वाजवली नाही, पुढच्या जन्मात 2 हाताच्या जागी 2 पाय द्या. 4 पायाचं करून टाका. व्हायचं नसेल ना 4 पायाचं, 2 पायाचं राहायचं असेल तर दोन्ही हाताने टाळी वाजवा. वाजवा जोरात, वा जोरात. वा 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 वा. ज्ञानोबा माऊली तुकाराम, जय जय ज्ञानोबा.